आज मला उठायला खूप उशीर झाला होता. बाहेर बघितलं तर ऊन देखील आलं होतं, पाऊस थांबला होता. पटकन घरात येऊन भेंडी चिरायला घेतली. भेंडी आजीने शेतातून दिली होती, त्यामुळे ठरवले की आजीच्याच पद्धतीने आज भेंडीची भाजी करूयात. भेंडीला हा चिकटपणा असतो, त्याला व्यवस्थित मस्त लो टू मीडियम फ्लेमवर छान परतून घेतले की त्या चिकटपणा कमी होतो. आजी एकदम सिंपल पद्धतीने भेंडी करायची. तेलात लसूण आणि जिरे एकत्र कुटून त्याला मस्त भाजून घ्यायचे आणि आपली परतलेली भेंडी त्यात ॲड करायची. त्यात फक्त चवीप्रमाणे मीठ आणि भाजलेले शेंगदाण्यांचं कूट, बस आपली भाजी तयार. भाजी झाली. आता मी ती भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये थोड्याशा मिरच्या आणि लसूण भाजायला ठेवल्या. मिरच्या भाजत आहेत तोपर्यंत इकडे मी भाकरी करायला घेतलं. आज मी बनवणार आहे मक्याची भाकरी. मक्याच्या भाकरीमधून आपल्याला विटॅमिन ए, बी, सी तर मिळतातच, तसेच मका ही आपल्या स्किनसाठी देखील खूप चांगली असते. त्यामुळे मक्याची भाकरी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा. मक्याचं पीठ हे थोडेसे जाडसर असते, त्यामुळे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या आणि त्याला छान हाताने चुरून घ्या आणि मग आपली भाकरी थापायला घ्या, म्हणजे भाकरी अशी काठांमध्ये चिरणार नाही. भाकरीसाठी पीठ मळतानाच मी याच्यामध्ये थोडेसे मीठ ॲड केलेलं आहे आणि हे पीठ मळताना मी गरम पाण्याचा वापर केला आहे. भाकरीला छान पाणी लावून दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघा, असे काठांमध्ये दाबून दाबून छान भाजा, म्हणजे भाकरी दोन्ही साईडनी छान भाजली जाईल. कशी टम्म फुगली आहे बघा. मी लहान होते तेव्हा मला देखील भाकरी खायला आवडायची नाही, पण आजी जेव्हा भाकरी करायची आणि त्याच्यासोबत अशी ही भरपूर लसूण घातलेली भेंडीची भाजी, तेव्हा मी भाकरी आवडीने खायची आणि आता आरुष देखील हे आवडीने खातो. पटापट मी इथे सगळ्या भाकऱ्या टाकून घेतलेल्या आहेत. आरुषची जरी शाळा नसली तरी मिस्टरांचा डब्बा द्यायचा आहे, त्यामुळे सकाळी थोडी धावपळ असतेच. भाकरी झाल्या की इकडे मी ठेचा करून घेतला आहे. त्याच्यात भाजलेली मिरची, हिरवी कोथिंबीर, थोडेसे जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले आहे. चला तर पॅक करूया मिस्टरांचा टिफिन. इथे मी भाकरीला तूप लावून घेत आहे. का तर तुपाने न्यूट्रिएंट अब्झॉर्प्शन छान होते आणि भाकरी देखील जास्त काळासाठी मऊ राहते. आता तुम्ही विचाराल हे मक्याचं पीठ मी कुठून आणलं, तर मी आत्ता माहेरी गेले होते आणि माहेरून येताना आजोळी जाऊन आले, तेव्हा मामींनी मला हे मक्याचं पीठ दिलं होतं, का तर मला मक्याच्या भाकरी खूप आवडतात. मिस्टरांचा डब्बा पॅक करून दिला आणि मी आणि आरुषने देखील याच्यावर मस्त ताव मारला. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला फोटो पाठवायला विसरू नका. थँक्यू.